आज मुंबईला शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याबरोबर बैठक झाली। बैठकीमध्ये चर्चा झाली। खूप आपल्या नेत्यांनी पण दमदारपणे आणि लॉजिकली भूमिका मांडली, परंतु शासनाकडून कुठल्याही प्रकारचं लेखी मिळालेलं नाही। आणि अजून 2 दिवसांनी काय अधिवेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग त्या अधिवेशनामध्ये चर्चा होईल असं काहीतरी उत्तर मिळालेलं आहे। म्हणजे प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे, याच्यापेक्षा डिटेल माहिती माझ्याकडे आता तरी उपलब्ध झालेली नाही। भाटिया आयोगाचा रिपोर्ट मान्य नाही असं ओबीसी समाजाने भूमिका मांडली आणि त्यात न्याय जनगणना करा असं भाटिया कमिटीचा रिपोर्ट हा म्हणजे सॅम्पल स्टडीवर, तो इम्पेरिकल नव्हता, त्यामुळे मान्य करायचा प्रश्नच उरत नाही। जनगणना हा 1948चा सेन्सस ऍक्ट आहे। तो 1948चा सेन्सस ऍक्टबाबत जोपर्यंत संसदेमध्ये अमेंडमेंट होत नाही तोपर्यंत जातनिहाय जनगणना होणारच नाही, हे करूच शकत नाही। पण याच्या पलीकडे जाऊन सोशो इकॉनॉमिकल स्टडी ज्या पद्धतीने बिहारमध्ये होतो, ज्या पद्धतीने छत्तीसगडमध्ये होतो, ज्या पद्धतीने साऊथच्या स्टेटमध्ये होतो, त्या पद्धतीनं पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या आणि फुले शाहूंचं उठसूट नाव घेणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचं सरकारला का सोशो इकॉनॉमिकल स्टडी करावा असं वाटत नसेल, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला शासनानं दिलं पाहिजे। ओबीसीसाठी मंत्रिमंडळात उपसमितीची सुद्धा मागणी, उपसमिती झाली पाहिजे, अजून न्यायिक सल्ले घेतले गेले पाहिजेत। जे फॅक्ट अँड फॅक्च्युअल आहे, म्हणजे जो स्टडी आहे, नोकरीमधलं प्रतिनिधित्व ओबीसीचं किती आहे, ज्युडिशरीमधलं किती आहे, एज्युकेशनमध्ये कट ऑफचं प्रमाण या महाराष्ट्रामधलं भटक्या विमुक्तांचं ओबीसीचं किती आहे, हायर एज्युकेशनमध्ये किंवा महिलांचं शिक्षण हे या महाराष्ट्राच्या टोटल महाराष्ट्रामध्ये आमच्या ओबीसीचं काय परफॉर्मन्स आहे, हे कधी कळणार आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि या लोकांना, प्रशासनाला। आणि या गोष्टी जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुम्ही यांना कसा सामाजिक न्याय देणार आहात मुख्यमंत्री महोदय? केली मी मागणी, सगळे सोयऱ्याबाबत मी दुपारीही बोललो होतो, शिष्टमंडळासमोरही बोललो होतो शासनाच्या, की सगळे सोयरे हे जे काय अध्यादेश आणतायत हा शोध लावला कुणी, कुठल्या कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्या डिक्शनरीमध्ये याची व्याख्या आहे सगळे सोयऱ्यांची, कुठल्या कोर्टानं म्हणजे सुप्रीम कोर्टापासून वेगवेगळ्या हायकोर्टापर्यंत कुठल्या जजमेंटमध्ये या गोष्टीची व्याख्या आहे का, कुणी लावलाय शोध हा, या गोष्टीची उत्तर आम्हाला कळू द्या। घटना बाह्य काही गोष्टींचा उपयोग करू नये अशी माझी शासनाला विनंती आहे। बैठकीमध्ये या सगळ्या मागण्या जेव्हा मांडण्यात आला तेव्हा हा सुद्धा मुद्दा आला की या मागण्या वैचारिक लेवलच्या संशोधनात्मक याची पूर्तता झाली पाहिजे, त्यामुळे वेळ सरकारने घ्यावा असं सुद्धा त्यामध्ये सूचना केलेली आहे, पण आंदोलन सुद्धा राहते। हे बघा, मी ज्या मागण्या केलेल्या आहेत आणि आत्ता तुम्ही जे प्रश्न मला विचारले हे निश्चित संशोधनात्मक आहेत आणि लेहंदी वेळखाऊ पण आहेत, हे सुद्धा मलाही मान्य आहे। मी कुठं म्हणतोय, मी म्हणतोय फक्त की आम्ही प्रोटेक्शन करतो आहोत किंवा आम्ही याला धक्का लागू देणार नाही, लेखी द्या। लेखी द्यायला तुम्हाला काय, तुमच्या सल्लागार, कायदेशीर सल्लागारांना बोलवा, सचिवांची मीटिंग घ्या, लेखी द्या ना। का ओबीसीचा प्रश्न म्हटल्यानंतर त्याला प्राधान्य नाही का आपल्याकडं? ओबीसी आणि मराठा आंदोलकांना एकत्र बसवा अशी सुद्धा शिष्टमंडळ मागणी, मी बसायला तयार आहे, मी म्हणजे आम्ही बसायला तयार आहोत, त्यांनीही बसावं, लॉजिकली मांडणी करावी, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन बोलावं, ॲज पर लॉ बोलावं, ॲज पर एकमेकांचा टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट, या नागरिकाला प्रत्येकाला मान सन्मानाची वागणूक इथल्या व्यवस्थेनं लोकांनी द्यावी। आम्ही हजारो वर्षे पीडित आहोत, शोषित आहोत, गावकुसाबाहेर आहोत, स्थलांतरित आहोत, भटके आहोत। आजही आमचं एखाद्या गावामध्ये 4 दिवसाच्या पुढं आमच्या भटक्या विमुक्तामधल्या किंवा ओबीसी मधल्या एखाद्या माणसाचं पाल पडू शकत नाही। आजही पारध्याचं घर
छोट्या मोठी चोरी झाली की पहिला आळ पारद्यावर घेतला जातो आणि त्याचं घर जाळलं जातं. हे कायद्याचं राज्य आहे? हे सामाजिक न्यायाचं राज्य आहे? आजही हॅबिच्युअल अपेंडर्स ॲक्ट हा प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनकडून या गोष्टीचा PSIचं ट्रेनिंग असेल किंवा पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग असेल, त्या हॅबिच्युअल अपेंडर्स ॲक्ट इंग्रजांनी बनवलेल्या त्या कायद्याचा सराईत गुन्हेगाराचा कायदा आहे की एखादा गुन्हा घडला तर पहिल्यांदा पारद्याला, बेरडाला किंवा गुन्हेगार जमाती आमच्या विमुक्त जमातीमधल्या आहेत त्या लोकांना पहिल्यांदा पटकन अटक केली जाते आणि त्यांना तुरुंगात डांबलं जातं. कच्चे कैदी म्हणून ते सडतात. हाणमार केल्यानंतर ते आतमध्ये मरतात. याच्यावरती या महाराष्ट्रामधले कोण तज्ज्ञ, विचारवंत कोण बोलणार आहे का? एकंदरीत या सगळ्या गोष्टीवर मला वाटतं काही बैठक सकारात्मक झाली, कारण बैठकीला आलेल्या बहुतांश सकारात्मक मला 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 प्रथमदर्शनी थोडीच माहिती मिळालेली. काय काय बोलणं झालं, कुणी कुणी काय भूमिका मांडल्या किंवा आमच्या मागण्यांचा काय विचार केला का शासनानं याची मला कल्पना नाही. मी थोडीशी माहिती घेऊन परत अजून याच्यावर सविस्तर बोलेन. ठीक आहे सर. मराठ्यांना जर धोका जर दिला तर विधानसभा निवडणुकीत आम्ही सगळ्यांना पाडू, सत्ताधाऱ्यांना पाडू असा इशारा मला एक म्हणायचं आहे साहेब, हे बघा, सामाजिक न्यायाचं धोरण, कॉन्स्टिट्यूशनमधली तत्व, सामाजिक न्यायासह समता आणि निवडणुका असा मेळ घालू नका पुढाऱ्यांनो. ज्यांना आमदार, खासदार, मंत्री, ज्येष्ठ नेते, सर्व पक्षाचे अध्यक्ष, हात जोडून विनंती आहे, सामाजिक न्यायाच्या धोरणाबाबत तडजोड करू नका. निवडणुकामध्ये मतं मिळवण्यासाठी वोट बँक जाईल म्हणून प्लीज निवडणुकीच्या काळात फक्त निवडणुकीचा विचार करा, पण सामाजिक न्यायाचं धोरण, कॉन्स्टिट्यूशनला बाधा पोचवू नका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.